श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, महाकाव्य आपण ऐकतो, कधीकधी आपण मंचावर बघतो सुद्धा. हे महाकाव्य जेव्हा जिवंत होतात आणि जनमानसात रुजतात तेव्हा तो एक अनन्यसाधारण आणि अतुलनीय आविष्कार असतो. हा आविष्कार जनमानसांमध्ये जिवंत करणारी एक व्यक्तिरेखा तीजनबाई. छत्तीसगडच्या तीजनबाई यांना भारतात ओळखणार नाही असा माणूस विरळाच असेल. तीजनबाई ह्या पांडवणी शैलीमध्ये महाभारत आणि रामायण आणि इतर काही महाकाव्य सादर करायच्या, पांडवांच्या कथा सादर करायच्या. त्या कथा अगदी आदिवासी जमातीपासून तर भारतातील प्रत्येक माणसाच्या मनात रुजवण्याचं श्रेय जातं ते तीजनबाई यांना. तीजनबाईंचं नुकतंच निधन झालं. आज त्या आपल्यात नाही, पण स्मृतिरूपानं त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणं तुम्हाला आणि आम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्याविषयी बोलण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे प्रसिद्ध वक्त्या स्नेहाताई टोंपे. त्यांचं आपण स्वागत करूया. स्नेहाताई नमस्कार. नमस्कार ताई. स्नेहाताई, आपण तीजनबाईंचा उल्लेख केला. तीजनबाई म्हटल्यानंतर एक आवेशपूर्ण परकाया प्रवेश केल्यासारखा आविष्कार, म्हणजे हा शब्द मला असं वाटतं इथं चपलक बसतो की परकाया प्रवेश. तर हा आविष्कार आपण पाहिला, तुम्ही पाहिला असेल, मी पण बघितला आहे, रसिकांनी पण पाहिलेला आहे. तीजनबाईबद्दल प्रकर्षानं तुम्हाला अपील झालेली गोष्ट कोणती? सर्वात महत्त्वाची गोष्ट एक स्त्री या नात्यानं आणि लोकसंस्कृतीची अभ्यासक या नात्यानं मला ही वाटते की तीजनबाईंना आपण यवतमाळात पाहिलंय. जवळपास 90च्या दशकामध्ये 95, 96, 97 कधीतरी त्या शिवाजी ग्राउंडला मैदानावर त्यांचं आलेलं. आणि मी फार छोटी होते त्यावेळेला. माझ्या वडिलांनी मला तिथे नेलेलं आणि मला दिसेना म्हणून त्यांनी मला खांद्यावर घेऊन तिथलं दाखवलं. आणि ते दृश्य मी अजूनही विसरू शकणार नाही. तुम्ही जो परकाया प्रवेश हा शब्द वापरलात ना, याहून अधिक सुंदर शब्द त्यांच्यासाठी असूच शकत नाही. तीजनबाईंनी केलेला भीम विसरणारी व्यक्ती या भारतातच नाही असं म्हणायला हरकत नाही. तीजनबाईबद्दल आवडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की एक स्त्री सर्व तिच्यासाठी आखलेल्या मर्यादा सोडून, तिच्यासाठी आखलेल्या मर्यादा मोडीत काढत आपली लोककला जिवंत करते, लोककलेला पुनरुज्जीवन देते. छत्तीसगडच्या तीजनबाई, आता छत्तीसगड म्हणतोय आपण कारण तो मध्य प्रदेशापासून विलग झाला, पण त्यावेळेला ते मध्य प्रदेशात होत्या. त्या मध्य प्रदेशामधनं एखादी मुलगी, एखाद्या घरातली एक छोटीशी मुलगी आपल्या आजोबांचं असं सादरीकरण पांडवानीचं पाहते आणि ते पाहून चोरून 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 बघणार त्या. आणि चोरून बघत ती चोरून शाळेत म्हणते. अरे वा. शाळेमध्ये सुद्धा तीजनबाईंना कोणी मुलं बघू शकत नव्हते कारण त्या एका बाजूला जाऊन गायच्या. जवळपास 12 वाजता त्यांच्या शाळेला काहीतरी जेवायची सुट्टी झाल्यासारखं काहीतरी असं होतं. आणि अर्थात शाळेत त्या विद्यार्थिनी म्हणून जात नसत, शाळेत त्या घरनं सोडलीये बाबा मुलगी म्हणून ती तिथे जातीये. पण इतर शाळेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत ती ब्रेकमध्ये जेवायला घरी का जात नाहीत हे एका शिक्षकांना कळलं की डबे का आणतात मुलं, डबे का आणतात, घरी का नाही जात जेवायला. त्या मुलांची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या म्हणतात की इथं कुणीतरी एक मुलगी आहे, त्या भिंतीच्या किंवा त्या आडोशाच्या पलीकडे ती मुलगी गाते आणि ते गाणं आम्हाला मिस करावं असं वाटत नाही, म्हणून आम्ही ते गाणं ऐकण्यासाठी इथं बसतो आणि इथंच जेवतो. बरोबर. आम्ही ती मुलगी कोण आहे हे बघू शकलो नाही. खरं तर पांडवानी हा प्रकार एक लोकसंगीताचा आणि एका छोट्याशा समूहाचं ते एक परंपरा आहे, एका छोट्याशा समूहाची ती परंपरा आहे. एका छोट्या समूहाचा त्यावर काय म्हणू शकू आपण, त्याला अखत्यारीत असलेला तो एक कला प्रकार आहे. तीजनबाईंनी त्या कला प्रकाराला घातलेलं एक रिंगण ते मोडून हा कला प्रकार जगभरामध्ये नेला. नाही तर यवतमाळात बसलेल्या आपण दोघी जणी पांडवानीबद्दल बोललो आहोत. आणि तीजनबाईंच्या आधी कुणीही तथाकथित पुरुषांनी, बाई आहे बाईच्या बाजूनी बोलेन, बाईसाठी बोलेन, कुठल्याही पुरुषांनी आपला वारसा बाहेर नेण्याचं किंवा आपल्या वारशाची ओळख करून देण्याचा हक्क स्त्रीला दिला नव्हता.
स्त्रीलाच नव्हे, त्यांनी स्वतः सुद्धा हे काम केलं नव्हतं. बरोबर. हां. पण ज्या वेळेला एखादी स्त्री एखादा विषय हाती घेते, मी एका सक्षम स्त्री समोर बसलेली आहे याचा मला फार आनंद आहे. एखादी स्त्री जेव्हा एखादा विषय हातात घेते तेव्हा त्याला कशा पद्धतीने फुलवते, कशा पद्धतीने खुलवते, त्याला कशा पद्धतीने मोठा बरोबर. करते, याचं उदाहरण म्हणजे तीजनबाई आहेत. अर्थात. तीजनबाईंना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला की एक स्त्री असून तू स्टेजवर कशी काय उभी राहून गाऊ बरोबर. शकतेस? हां. तो हक्क तुला नाहीये. नाहीये. तू हां. घराच्या आत जा, चुलीसमोर बस आणि आम्ही म्हणू ते शिजव. बायकांना चूल आणि मूल हा प्रांत दिलेला होता, पण चुलीवर काय शिजवायचं आणि मुलाला काय शिकवायचं याचा अधिकार बायकांना नव्हता. या गोष्टी मोडीत काढत तीजनबाईंनी ठरवलं की आज मला कुठं परफॉर्म करायचंय, कुठल्या ठिकाणी रेकॉर्डिंगला जायचंय आणि माझ्या लोककलेला किती मोठ्या मंचांवर मानकं मिळवून द्यायची. बरोबर. आणि गोष्ट तीजनबाईंबद्दल फार आदर वाटतो. धाडसी पाऊल होतं असं म्हणायला हरकत नाही. स्नेहाताई, तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे की सगळ्या परंपरा मोडीत काढत, म्हणजे ज्या प्रकारामध्ये पुरुष जसं उभे राहून गायन करायचे किंवा आविर्भाव त्यांचा असायचा, स्त्रियांनी बसूनच हे सादर करावं, तेही फार फार वेळा स्त्रियांना परवानगी देण्यात येत नसे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिने उंबऱ्यातच राहावं. त्यासाठी तीजनबाईंना आपल्या पतीचंही घर सोडावं लागलं. बरोबर. खूप मोठा त्याग त्यांना करावा लागला. पण खरा कलावंत त्यांनी जोपासला आणि कला मात्र मरू दिली नाही. जेव्हा पती म्हणतो की तुला मी किंवा तुझी कला यापैकी एक निवडायचं आहे, तेव्हा त्यांनी कला निवडली. बरोबर आहे. काय त्या कलेप्रती आदर असेल किंवा काय त्या आपल्या एखाद्या पॅशन प्रती ती स्त्री जागरूक असेल. बरोबर नाही. तर जेव्हा मग त्यावेळेसचा काळ म्हणजे 56चा त्यांचा जन्म आहे आणि त्यानंतर आपण म्हणूया 10-1 वर्ष म्हणजे 66-65ची ती घटना असेल. त्यावेळीही आणि आजही मला असं म्हणजे अत्यंत खेदानं म्हणावं लागतं की कक्षा रुंदावल्या नाही स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत. पण मग तीजनबाईंनी जे फेस केलं, कसं काय घडत गेलं त्यांचं आयुष्य? त्यांचं आयुष्य, जो आत्ता किस्सा सांगितलेला, जी घटना आज सांगितलेली की ती मुलगी गातीये, ही मुलं सांगतायत आणि त्या शिक्षकांनी पाहिलं जे त्यांच्या नात्यात येत होते, त्यांचे ताऊ म्हणाल्यात त्या त्यांना, तर असले ते होते. त्यांनी पाहिलं की कोण मुलगी आहे, ह्याचा शोध घेता घेता ते पाहिलं आणि त्यांनी पाहिलं की ही तर आपल्याच कुटुंबातली लेक आहे. तिला समोर बोलावलं आणि कोण गात होतं. सगळ्या मुली एकमेकींकडे बोटं दाखवतायत, ही नाही ही नाही. शेवटी दोघी जणांनी हिंमत केली आणि आपण का मार खायचा ना, की आपण गात होतो म्हणून कशाला. मग सगळ्यांनी एकजूट होऊन तिच्याकडे बोट दाखवलं. त्यांनी पहिल्यांदा त्यांना 10 रुपयांची नोट दिली. ठीक आहे. त्यांना असं वाटलं की आपली पोरगी चांगली गाते, देऊन द्यावी. त्यांना हे माहिती नव्हतं की ही पोरगी घराच्या बाहेर जाऊन सुद्धा गाणार आहे, राज्याच्या बाहेर जाऊन गाणार आहे, देशाच्या बाहेर जाऊन गाणार आहे. हे भाकीत त्यांना त्यावेळेला उलगडलेलं नव्हतं. पण तीजनबाईंनी अनेक प्रकार पाहिलेत, अनेक प्रकारचे स्टेज शोज पाहिलेत, अनेक स्टेज शोज मध्ये त्या गायला लागल्यात. हातात एक फक्त साधासा तंबोरा राहायचा, एक साधा तंबोरा. आणि मला गंमत वाटते की ज्या वेळेला त्यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारला त्यावेळेला सुद्धा त्यावेळच्या पेपरमध्ये आलेलं, वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांमध्ये होतं की त्यावेळेला तीजनबाई आपला तंबोरा हाती घेऊन होत्या. आणि त्यांचे अनेक, आपण जर का काही इंटरव्ह्यूज पाहिले तर त्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तीजनबाईंच्या हातात तंबोरा आहे. कारण त्या तंबोऱ्याला त्या आपला खरा साथीदार समजतात. अगदी. ज्या साथीदाराबद्दल आता तुम्ही बोललात, त्यांना घर सोडायला भाग पाडलं, पण त्यांना साथ कुणाची मिळाली तर त्या तंबोऱ्याची मिळाली. त्यांनी अनेक प्रकारचे परफॉर्मन्सेस दिले, अनेक ठिकाणी आपली कला सादर केली, बऱ्याच ठिकाणी परंपरावाद्यांकडनं हल्ले झालेत. त्या मंचावर कला सादर करत असताना सुद्धा त्यांच्याकडनं हल्ले झालेत की तू एक स्त्री आहे आणि एक स्त्री असून तू पुरुषांच्या भूमिका कशा करतेस. म्हणजे अशाच पद्धतीच्या जर का स्त्रिया पुढे येत गेल्या तर पुरुषांना स्त्रियांच्या भूमिका कराव्या लागतील. म्हणजे काय तर पुरुषांना स्त्रियांची कामं पार पाडावी लागतील. म्हणजे स्त्रिया पुरुषांच्या वर्तुळातली कामं करतायत आणि बिचारे पुरुष स्त्रियांसारखे चुलीसमोर बसून स्वयंपाक रांधतायत आणि लेकरं सांभाळतायत. त्यांना सहन झालं नाही. ही गोष्ट परंपरावाद्यांना सहन झालेली नाही. परंतु जसजसा काळ बदलत गेला आणि तीजनबाईंच्या सर्जनशीलतेपुढे, त्यांच्या कलेच्या एकंदरच समर्पणापुढे भले भलेही नमलेत. अगदी. आणि त्यांची जी काही सुगम पद्धत होती, ज्या पद्धतीनं त्या ती कथा सांगायच्यात, कोणी सांगितलं नसेल का? मला सांगा. वंशपरंपरागत त्यांच्या कुटुंबामध्ये पांडवांनी सांगण्याची पद्धत होती.
पण ज्या पद्धतीने ही स्त्री समरसून गाते आहे बरोबर आहे, तसं कुणाला मिळालं नाही मिळालं, अगदी तसं कुणाला बघायला मिळालं बरोबर नव्हतं. याच गोष्टीची दखल घेतल्या गेली. जसं आपण म्हणतो समाजामध्ये स्त्रियांना, आता तुम्ही बोललात की कक्षा रुंदावल्या नाहीत, पण समाज हा कधीच एकसुरी नसतो. समाज हा कधीच पूर्ण काळा किंवा पूर्ण पांढरा, समाजच कशाला, कुठलीही गोष्ट पूर्ण काळी किंवा पूर्ण दोन पांढरी बाजू नसते. असतातच, हां. ती दोन रंगांच्या मध्ये करड्या अवकाशात फिरत असते. अगदी. तुम्ही जास्त डार्क टोन कडे जाता की तुम्ही जास्त उजळ छटेकडे जाता, इतकंच काय ते. बरोबर. जसं अधिक गडद छटेतली माणसं त्यांना मिळत गेलीत, तशीच उजळ छटेतली ही माणसं मिळत गेलीत. अगदी. तत्कालीन अधिकारी जे होते मध्य प्रदेशाचे, त्या अधिकाऱ्यांनी, तिथले जे कलेक्टर होते त्या मध्य प्रदेशातले, त्या कलेक्टर्सनी, तिथल्या कलेक्टर्स विंगनी रादर, त्यांना खूप आधार दिला आणि त्यांची कला मध्य प्रदेशाच्या बाहेर पहिल्यांदा आणली. आणि बाहेर जसजशा पद्धतीने तिजनबाईंना नावाजल्या जायला लागलं, आणि जो एक असतं ना अस्सलता, म्हणजे बेगडी कधीच कुठली गोष्ट टिकू शकत नाही, पण जी खरंच अस्सल असते, खणखणीत बावन कशी सोनं कसं कुठेही टाका उजळून निघणार, तशा पद्धतीनं तिजनबाई मध्य प्रदेशाच्या बाहेर सुद्धा अधिक 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 उजळत निघाल्या. बरोबर. त्यामुळे मध्य प्रदेश शासनाने त्यांना स्वीकारलं, मध्य प्रदेशातल्या इतर लोकांनी त्यांना स्वीकारलं, आणि मग पुढे छत्तीसगड वेगळा झाल्याच्या नंतर छत्तीसगडाने तर त्यांना आपली शान म्हणून स्वीकारलं. खरोखर म्हणजे ही गोष्ट एक क्रांतिकारी पाऊल होतं असं म्हणायलाच हरकत नाही. स्नेहाताई, तुम्ही सुद्धा तिजनबाईंचा परफॉर्मन्स पाहिलेला आहे, आम्ही सुद्धा पाहिलेला आहे, आणि ऐकणाऱ्या रसिकांनी सुद्धा पाहिलेला असेल. एक गोष्ट इथे मीडिया पर्सन म्हणजे प्रसारमाध्यमातील व्यक्ती म्हणून मला जी जाणवली स्नेहाताई, की एक ऑडिओ परफॉर्मन्स आणि दृक आणि श्राव्य दोन माध्यमं, त्यांच्या आवाजामधली जरब, पकड, संमोहित करण्याचा जो भाव आहे, आणि वीर रस, सगळेच रस जे त्यांना अभिव्यक्त करायचे होते, सोबतच त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, बरोबर, यात कुठेही भावसमाधी भंग होत नाही, अजिबातच नाही का? तर या कलेबद्दल काय वाटतं तुम्हाला? सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणलात की यात भावसमाधी भंग होत नाही. त्या एकच भाव कधी आपल्यासमोर व्यक्त केलेला नाही. त्यांनी केलेली द्रौपदी मी पाहिली, त्यांनी केलेला भीम मी पाहिला. कळत नव्हतं तेव्हा, पण आता ज्या वेळेला आपण पाहतो, ऐकतो, त्यावेळेला असं दिसतं की अनेक वेगवेगळ्या भावछटा त्या व्यक्त करत गेलेल्या आहेत. पण कधीही आपलं बोट धरून त्या 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 पात्रांना दाखवत त्या ज्या फिरवतात ना, कधीही आपलं बोट त्यांनी सोडलेलं नाही. कधीही तिजनबाईंनी आपलं बोट सोडल्यासारखं, कारण अख्खं महाभारत आहे बघा, जे महाभारतात आहे ते साराच्या सारं जगात आहे, अगदी जे जगात आहे त्यातलं सारंच्या सारं महाभारतात आहे. बरोबर. महाभारतात असं काहीच नाही की जे आजच्या जगात नाही, तरीही आपण महाभारताप्रती संमोहित होतो. सगळ्यांना महाभारत माहितीये, सगळ्यांना महाभारतातली पात्र माहिती आहेत. बरोबर. बरं, महाभारत तसं बघायला गेलं तर ढोबळमानानं पाहिलं तर हिंदूंचा धर्मग्रंथ मानला जातो, पण इतर सुद्धा जे काही नागरिक आहेत त्या सगळ्या नागरिकांना हे लोकसाहित्य म्हणून माहिती आहे. हे इथलं एक अल्टिमेट साहित्याचं प्रकार म्हणून त्या लोकांना माहिती आहे. महाभारतातली सगळी पात्र माहिती आहे, पण तिजनबाई ज्या चष्म्यातनं आपल्याला ती पात्र दाखवतात तो अत्यंत संमोहित करणारा असतो. एकदाही एवढ्या मोठ्या दुनियेतनं त्या फिरवतात, त्या आपल्याला अभिमन्यू वध दाखवतात. अभिमन्यू वध दाखवताना स्वतः अभिमन्यू तिथं चक्रव्यूहात गोंधळला होता, पण तिजनबाई आपल्याला हात कधी सोडत नाही, कधी गोंधळू देत नाहीत तिथं. त्या त्रयस्थपणे सगळी पात्र दाखवतात. त्यांच्या अंगात जसा भीम संचारतो, जशा त्या स्फुरण पावतात, त्याच पद्धतीनं द्रौपदीचा विलाप सुद्धा त्या दाखवतात. अर्थात तुम्ही म्हणलात की हे दृक आणि श्राव्य माध्यमातला फरक किंवा इतर काय जे असेल ते, तिजनबाई अनेक भाव दाखवताना सुद्धा प्रत्येक भावाशी त्या प्रामाणिक असतात. प्रत्येक भावाशी प्रामाणिक असतात. दृक माध्यमाची कडीच म्हणजे मध्ये तुटत नाही किंवा श्राव्य माध्यमामध्ये बाधा येत नाही, कधीही नाही. हे याचसाठी होऊ शकतं. मी एक नाट्यकलावंत सुद्धा आहे. थोडी बहुत जी काय मला माझ्या वडील लोकांकडनं शिकवण मिळाली, वडीलधाऱ्यांकडनं जी काही थोडी बहुत शिकवण मिळाली असेल, त्यावरून एक मी किमान अंदाज बांधू शकते. फक्त
मी काही कोणी फार मोठी या क्षेत्रातली अभ्यासक किंवा नाही, मी विद्यार्थीच आहे. पण विद्यार्थी या नात्यानं मी हे सांगू शकते की हे यासाठी होतं की तुम्ही त्या त्या भूमिकेशी, त्या त्या भावनेशी आणि ज्या प्रेरणेनं तुम्ही मंचावर कला सादर करण्यासाठी आलात त्या प्रेरणेशी तुम्ही अत्यंत प्रामाणिक असायला हवं. बरोबर. तिजनबाईसारखा लोककलावंत प्रामाणिकतेच्या सगळ्या कक्षा ओलांडून अंतिम सत्याशी तादात्म्य पावलेला असतो असं मला वाटतं. ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट मिळत नाही त्या गोष्टीचा त्याला जास्त मोह असतो. त्याला मोह म्हणण्यापेक्षाही त्याला त्या गोष्टीची जास्त किंमत असते. किंमत हा पुन्हा एक मोजमाप दाखवणारा भाग झाला. त्याला त्या गोष्टीचं महत्व जास्त चांगल्या पद्धतीनं कळतं. बरोबर. याच जागी जर का एखादा पुरुष असला असता तर त्याचं अत्यंत मोठ्या प्रमाणात हार तुरे देऊन कौतुक झालं असतं सुरुवातीपासून. पण तिजनबाईंना ते मिळवावं लागलं. ते मिळवण्यासाठी त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे, त्याग म्हणण्यापेक्षा त्यांनी जो संघर्ष केलेला आहे तो संघर्ष त्यांना त्या भावनेशी जास्त प्रामाणिक ठेवतो मला असं वाटतं. त्यांच्या एका मुलाखतीत मी ऐकलेलं आहे की जली हुई रोटी का कीमत ना रखेंगे, जली हुई रोटी का याद ना रखेंगे, तो आज की रोटी थोडी ना मिठी लगेगी. वा वा, क्या बात आहे. त्यांच्या मुलाखतीत त्या म्हणतात की गेले दिवस तर मला आठवणारच ना, गेले दिवस आठवतात म्हणून मी आज जास्त चांगल्या पद्धतीने जास्त ताकदीने इथं उभी आहे. स्नेहा, तुम्ही बोलत असताना मला म्हणजे आता तिजनबाई ज्या वर्गातून आल्यात किंवा ज्या कम्युनिटीमधून आलेले आहे आणि बहिणाबाईंसारखं मला काहीतरी तत्वज्ञान त्यांचं वाटतं, नाही का? वा वा वा, काय म्हणजे या प्रश्नानं मलाच फार छान वाटतंय. म्हणजे समाजानं नाकारलेल्या म्हणण्यापेक्षा समाजानं बंधनात घालू पाहिलेल्या एका रक्ताच्या या बायका म्हणायला हरकत बिलकुल. एक भगिनी भाव बाळगणाऱ्या या बायका बहिणाबाई आहेत. पुन्हा मी तर त्याच्या यादी जाऊ इच्छिते. बहिणाबाईंच्या यादी जाऊन मी जनाबाईंकडे जायला मला आवडेल. जनाबाई माझ्या फार लाडक्या. तर बहिणाबाईंनी आपलं म्हणणं व्यक्त केलं शब्दांमधून, पण त्यांना शब्दांमधनं व्यक्त करताना कुणी अडवलं नाही. ते त्यांच्यापुरतं होतं. तिजनबाई आणि बहिणाबाईमध्ये फार काही फरकच नाही. ह्या दोन्हीही स्त्री अभिव्यक्ती आहे. दोन्हीही वुमेन एम्पॉवरमेंटची फार मोठी उदाहरणं आहेत. पार जनाबाईंपासून आपण बघायला गेलं तर वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे कशाला भारतात बघता हो तुम्ही, भारताच्याही आधी बघा ना. म्हणजे ताराबाई शिंद्यांपासून म्हणू नका, अहिल्याबाई होळकरांपासून म्हणू नका, त्याच्या आधी जात म्हणजे राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई म्हणू नका, जिजाबाई म्हणू नका, त्यांच्या मातोश्री म्हाळसाबाई म्हणू नका. त्या सतत संघर्ष करत राहिल्यात. कशासाठी? तर मला जे हवं आहे त्यासाठी. बरं, मला काय हवं आहे? काही जगावेगळं नाही. बरोबर. जी सगळी माणसं करतात, बरोबर, ते लिंगभाव लिंगभेद मोडून मलाही करायचंय. अगदी. म्हणजे फार अवास्तव अशी मागणी अजिबातच नाही. माणूसपणाच्या प्रतलावर सगळ्यांना एका सारख्या पातळीवर बघण्याची यांची आस होती. अगदी बरोबर. ही गोष्ट तिजनबाईंमध्ये फार मला मोलाची वाटते. त्या विमेन एम्पॉवरमेंटचं एक फार मोठं उदाहरण होतं. तिजनबाई आणि बहिणाबाईंमध्ये काही फार फरक नाही. बहिणाबाईंनी तत्कालीन बायकांचं जे काही म्हणणं आहे ते शब्दबद्ध करून ठेवलं आणि प्रातिनिधिक स्वरूपात शब्दबद्ध करून ठेवलं. साहित्य, कुठलंही साहित्य, मौखिक साहित्य, लिखित साहित्य, लोकसाहित्य, कुठलंही साहित्य हे तत्कालीन समाजाचा आरसा असतं. बरोबर. त्या कलावंतांनी काय पाहिलंय, त्या कलावंतांनी काय सोसलंय, त्या कलावंतांनी कुठल्या पद्धतीनं प्रवास केलेला आहे, ही त्या समाजाची वाटचाल, त्या समाजाची जडणघडण सांगणारा एक अत्यंत मोठा दस्तऐवज आहे असं मला वाटतं. स्नेहा, ते तुम्ही उल्लेख केला की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत असतं त्यावेळी ती करुण अशी हाक मारते, माधवा तू आता ये आणि मला वाचव. तर त्या वेळेस हा आविर्भाव करताना तिजनबाईच्या स्वरांना जी कातरता लाभलेली आहे ती मी स्वतःसुद्धा पाहिलेली आहे. मला असं वाटतं की तुम्ही जे म्हटलं की सहवेदना
सहवेदनेची पातळी तिथे जाते आणि त्या पात्रामध्ये आपणच प्रवेश करतो किंवा ते आपलं प्रतिनिधित्व करत आहे अशी काहीशी अनुभूतीसुद्धा मला वाटते परफॉर्म करणाऱ्या कलावंतामध्ये बरोबर. येत असावी. दुसरी गोष्ट म्हणजे मीराबाईंच्या हातातला तंबोरा आणि तिजनबाईंच्या हातातला तंबोरा. मीराबाईंना सुद्धा विषाचा प्याला प्यावा लागला, कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न केलेला. तर हा तंबोरा मात्र खूप अजीज म्हणजे प्रिय होता तिजनबाईंना. बरोबर आहे. हां, तिजनबाईंचा तंबोरा ही एक वेगळीच कहाणी आहे. तिजनबाई गेल्या त्या दिवशी पाहिलं. हो. काळ कुणाला चुकला नाही, बरोबर. सगळेजण जाणार आहेत हे माहितीये. 2 महिन्यापासून तिजनबाई अस्वस्थ होत्या, अत्यवस्थ होत्या. हो, त्या गेल्याच्या काही खोट्या बातम्या सुद्धा 2 महिन्यांपूर्वीच आल्या होत्या. तर तेव्हापासूनच तिजनबाईंचे काही व्हिडिओज, बरोबर. काही सगळ्या गोष्टी बघताना सुरुवात केलेली. तिजनबाईंच्या हातात एक तंबोर आहे. हो, त्या तंबोऱ्याच्या खाली गोल भोपळा कोरलेला, त्याला तार जोडलेली, आणि कुठल्याही व्यक्तीच्या हातात, मीराबाईंच्या हातातल्या तंबोरा अत्यंत साधा, सुंदर, सात्विक होता. पण तिजनबाईंनी एक नवीनच प्रयोग केलेला. त्यांच्या तंबोऱ्याला वरती मोराची पिसं लावली, अगदी बरोबर. रंगीत रंगीत तुरे लावले आहेत, वेगवेगळे गोंडे आहेत. त्यांच्या तंबोऱ्याची वरची बाजू अत्यंत सुंदर, सुशोभित आहे. स्त्रीत्वाच्या तुम्हाला बघा किती छान 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 गोष्टी इथे बघायला मिळतील, की माझ्या अवकाशामध्ये मला जे मिळतं आहे त्याच्यानं मी माझा भावविश्व सजवणार. माझ्या भोवताल जे आहे मला काही फार नकोय. मला काही फार चंद्रतारे, असं असतं ना की तुला चंद्र आणू का तारे आणू, काही चंद्रतारे नकोत. बाजूच्या परसामध्ये उमललेली घाणेरीची फुलं सुद्धा मला तितकीच प्रिय आहेत. अगदी अगदी. तिजनबाईंनी त्यांच्या अवकाशामध्ये ते त्यांना जे मिळेल त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या लोकसंस्कृतीमध्ये, छत्तीसगडी लोकसंस्कृतीमध्ये जे जे काय काय मिळतंय, त्यांच्या केसांमध्ये खोवायची काही सुंदर सुंदर फुलं असतात, ही त्यांनी त्या तंबोऱ्याला खोवली. आपण कुणाला सजवतो ताई? जे आपल्या मनातलं असेल, जे प्रेयस असेल, आपल्या प्रेयसाला आपण छान पद्धतीनं सजवतो. मला ही गोष्ट फार छान वाटते की तिजनबाई जिथंही जातील तिथं त्या आपला तंबोरा घेऊन जातात. आताच पद्मश्री मिळालेला बघा, कोणते तारपावादक सोमा धाकल्या भिल्ल, त्यांना पद्मश्री मिळाला. तेव्हा ते पद्मश्री घ्यायला सुद्धा आपला तारपा घेऊन गेलेले. आणि तशासारखं मला या लोककलावंतांची ही गोष्ट फार गोड वाटते. तिजनबाईंचा परफॉर्मन्स आपण जेव्हा पाहिला तेव्हा लक्षात येतं की ते वरचा सुशोभित जो काही भाग आहे तो काढला की तीच हनुमानाची गदा होते. तार काढला की तेच असं डोक्याच्या मागे खोवलं की त्या कृष्ण सादर करायच्या. अगदी बरोबर. द्रौपदीचा प्रसंग तुम्ही पाहिलात. हो, तिजनबाई केस बांधून उभं राहायच्या, कारण त्या सांस्कृतिक अवकाशामध्ये, त्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यामध्ये बायकांनी केस सोडणं काही फारसं प्रचलित नव्हतं. तिजनबाईंचे केस बांधलेले असत. आणि आता द्रौपदीची हरण, वस्त्रहरणाच्या वेळेस मात्र तो केस ओढून, द्रौपदी ऋतुमती असते, ऋतुस्नात झालेली असते, ती केस मोकळे सोडून बसलेली असते आणि तिच्या केसांना धरून त्या राजसभेमध्ये, द्यूतसभेमध्ये तिला फरफट आणल्या जातं. तोच तंबोरा बघा, म्हणजे कलावंताचं अभिव्यक्त होणं किती सुंदर आहे की तोच तंबोरा द्रौपदीचे केस बनायचा. अगदी बरोबर. त्या अशा पद्धतीनं डाव्या हाताने त्यांनी तो तंबोरा धरलेला असायचा की बघणाऱ्याला सहज दिसायचं की ते तंबोरा नसून त्यांचे केस आहेत आणि पलीकडे त्या केसांचं जे टोक आहे ते दुःशासनानं धरलेलं आहे. बरोबर. वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांना अभिव्यक्त करण्यासाठी मदत करत गेला. खरा साथीदार तोच असतो मला असं वाटतं. आणि मला आजच्या दिवशी हे प्रकर्षाने सांगायला आवडेल की खरा साथीदार तोच असतो की जो तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक भूमिकेतून मदत करेल. कुठलीही भूमिका अशी सोडणार नाही. तुला मित्र हवाय का, या मिनिटाला तुला मित्र मिळणार आहे. तुला मार्गदर्शक हवाय का, या मिनिटाला तुला मार्गदर्शक हवाय. या मिनिटाला तुला कोणाची तरी फक्त सोबत हवी आहे का, तर मी आहे. राईट. हा खरा साथीदार. अगदी. आणि ही साथ कुठल्या जैविक वस्तूनं न देता त्यांनी भौतिक वस्तूमध्ये पाहिली आणि तो म्हणजे त्यांचा तंबोरा, त्यांचा खरा साथीदार असं म्हणता येईल. स्नेहाताई, आपण बघतो की खूप म्हणजे कोणत्या घराण्याचं शिष्य असावं लागत नाही तिथे
किंवा तिथे काही असा फार अभ्यास त्यांनी केला आहे, अभ्यास सरावही केलेला आहे, त्यामध्ये त्या अगदी जिवंत म्हणजे महाभारत जगले असं म्हणायला हरकत नाही. परंतु खूप अशा त्यांना काही क्लासेस लावावे लागले नाही. उपजत जे कलावंत असतात, उपजत, तर हे जे आहे त्यांच्यामध्ये, याविषयी तुम्हाला काय वाटतं? काही दिवसांपूर्वी त्यांची एक मुलाखत पाहिलेली. आकाशवाणीचे महासचिव महासंचालक कोणी आहेत, त्यांचं नाव मला आता नाही सांगता येणार, त्याकरता दिलगिरी व्यक्त करते. त्यांची जी मुलाखत होती ती राज्यसभा का लोकसभा टीव्हीवर प्रकाशित झाली होती. तिथल्या निवेदिका त्यांची मुलाखत घेत होत्या आणि मध्ये काहीतरी एव्ही दाखवण्याचा प्रकार होता. तर ते महासचिव तिथे आलेले आणि ते म्हणले की कलावंतांचे 2-3 प्रकार असतात. हो, एक म्हणजे कोणीतरी खत घातलंय म्हणून झाड फोफावतंय, तो एक प्रकार आहे. बरोबर. दुसरा म्हणजे त्या झाडाची फुलं नेऊन दिवाणखान्यामध्ये कुंडीत सुशोभित केलेली आहेत, तो एक प्रकार आहे. आणि तिसरा आणि सर्वात प्युरेस्ट फॉर्म ऑफ आर्टिस्ट, तो म्हणजे रानात फुललेलं झाड. वा वा, काय सुंदर. अशा सुंदर कल्पना आकाशवाणीवाल्यांना सुचू शकतात. तर त्या सरांनी त्यांना म्हणलं की तुम्ही रानात फुललेलं ते झाड आहात ज्याला पाऊस असला तरी 72, नसला तरी 72, पानं गळून गेलीत तरी माझ्या झाडाला पुन्हा पानं येतील आणि पुन्हा फुलांनी माझं झाड डवरेल. बहरायच्या वेळेला ते झाड कायम बहरलेलं असेल. आजूबाजूच्या पक्ष्यांना आपल्या कुशीमध्ये सामावून घेत असलेलं झाड म्हणजे तिज्जनबाई होत्या. किंबहुना स्नेहा असं म्हणावं लागेल की तिज्जनबाई म्हटल्यानंतर मला निवडुंगाच्या शीर्षावर फुलणारी नाही का, आयुष्याच्या अभावांमध्येही सुद्धा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने बहरून येऊ शकता याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे रखरखत्या वाळवंटामध्ये एखाद्या निवडुंगावर लाल बुंद फुलं फुलावी आणि जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष वेधून घ्यावं, असं आयुष्य. लक्ष वेधून घेण्यापेक्षाही इतक्या रखरखीत वाळवंटामध्येही नजरेला काय करू शकतो आपण, तर आपल्या पद्धतीनं दिलासा देऊ शकतो. आपल्या आपल्या परीनं दिलेला तो दिलासा होता. तिज्जनबाईंनी कधीही कुठली गोष्ट अशी शिकून घेतली नाही. त्यांच्या परिवारातच पांडवानी गाण्याची परंपरा होती, प्रथा होती. त्यांच्या आजोबांना, आईच्या वडिलांना त्या गाताना ऐकत, बरं ते ऐकताना सुद्धा राजरोसपणे ऐकता येत नसे बरं का. बरोबर. कारण ही पुरुषांनी पुरुषांसाठी केलेली पुरुषांची कला होती. फारच फार स्त्रिया अगदी मागच्या बाजूला बसून पडद्या आडून म्हणावं किंवा गोशा पद्धतीमध्ये ते बघू शकायच्या, पण फारसं नाही त्यांना, स्त्रियांना एक्सपोजर अजिबातच नव्हतं. ते त्यांना शिकता सुद्धा आलं नाही. पण ते म्हणतात ना की खऱ्या उपजत कलावंताला काही शिकवावं लागत नाही. मासळीच्या बाळाला काय तुम्ही पोहणं शिकवणार, तशासारखं तिज्जनबाई ती गोष्ट अंगभूत घेऊनच आलेल्या. त्यांच्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही बघाल कितीतरी पद आहेत, कितीतरी सुंदर सुंदर पद आहेत. कुठलंही पद त्यांच्याकडनं मिस कधी झालं नाही, कधीही नाही. म्हणजे इतकी सारी गोष्ट त्यांच्यामध्ये. एक ना असं हिंदी सुद्धा ते बोलतील तेव्हा, ये लडकी अच्छी तरीके से पंडवानी बोलती है, असं म्हणायचे. म्हणजे त्यांच्या आईने सुद्धा त्यांना खूप शिक्षा केली की ही पुरुषांची नाही हे करायची कला. बरं, घुंगट न घेता ही पोरगी पुरुषांसमोर उभी राहते म्हणजे काय. पण जे वेड भिनलेलं असतं ते वेळ भिनलेलं असणार आहे, ते काही केलं जाणार नाही. स्नेहा, आता मला हे इथं सांगावं असं वाटतं, म्हणजे तुम्हालाही वाटत असेल हे कदाचित, की आपण एखाद्या व्यक्तीची प्रगती हे त्याच्या अकॅडमिक करिअर किंवा त्याची मार्कलिस्ट किंवा त्याला मिळालेले प्रमाणपत्र किंवा त्यांनी कोणत्या घराचा तो वारसा चालवतो आहे किंवा कोणत्या पिढीचा वारसा चालवतो आहे, कोणत्या जमातीचा वारसा चालवतो आहे, हे दुर्दैवानं आपल्याला म्हणावं लागेल की असं पाहिलं जातं. सत्य आहे, हे अपरिहार्य सत्य आहे. पण तिज्जनबाईंच्या बाबतीत तुम्हाला तो एक प्रसंग आठवत असेल की तिज्जनबाईंच्या नावाने एक परदेशातून पत्र आलं, तिज्जनबाई भारत सरकार किंवा भारत इंडिया असं लिहिलेलं होतं आणि पत्र बरोबर तिज्जनबाईंपर्यंत पोहोचलं. बरोबर. म्हणजे जगाच्या नकाशावर तुम्ही असं एक मकाम, एखादी हुद्दा कायम करता, एखादं आदर्श कायम करता की तुमचा पत्ता शोधत त्या पत्राला इथं यावं लागतं, भारतामध्ये यावं लागतं. आणि एवढ्या मोठ्या भारताच्या सार्वभौम शासनाला
तुमची दखल घ्यावी. एका स्त्रीची दखल घ्यावी लागते. अगदी ही स्त्रिया म्हणून आपल्यासाठी फार सन्मानाची अभिमानाची गोष्ट बाब आहे. आहे. अगदी. आणि म्हणूनच तिजनबाईंबद्दल जी काही अंतरातनं जी कळवळ वाटते आहे ती याचसाठी. अगदी अगदी. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी मला विचारलत की लोककलावंत हा किंवा तिजनबाई ह्या निवडुंगासारख्या होत्या फुललेल्या. निवडुंगाला कुठलाही तामझाम लागत नाही. याच्या संदर्भात एक किस्सा मला आवर्जून इथं नमूद करावासा वाटतो. भारत एक खोज हा जो काही ऐतिहासिक कार्यक्रम आणि दृकश्राव्य माध्यमातला मैलाचा दगड ठरलेला जो काही कार्यक्रम आहे श्याम बेनेगलांचा, त्यामध्ये तिजनबाईंना बोलावलेलं होतं. आणि मुंबई शहर त्यांच्यासाठी त्यावेळेला नवीन होतं. तिजनबाई खेड्यातनं आपल्या मध्य प्रदेशातनं आलेल्या आणि त्यांचा लवाजमा सगळा घेऊन येत आहेत. त्यांची सगळी साथीदार मंडळी घेऊन येत आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर, भरधाव रस्त्यांवर त्या उभ्या होत्या. आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे, हे आपल्याला जमणार का नाही जमणार. त्यांच्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यहाँ पे हमारा कुछ ना हो सका तो कैसा होगा, असं त्या म्हणलेल्या होत्या. त्या खूप घाबरत तिथं गेलात. तेव्हा त्या लोकांना कोणीतरी धीर दिला की नाही, तुम्हाला या बोलावलं आहे ना, मग तुम्ही नक्की करू शकाल. श्याम बेनेगल कुणावरही विश्वास ठेवणार नाहीत, तुम्ही या नक्की. तेव्हा त्यांनी स्टुडिओ पाहिला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा तर पिंजऱ्यासारखं आहे, हे तर अगदीच पिंजऱ्यासारखं आहे. तेव्हा त्यांना त्या संबंधितांनी असं म्हणलेलं, त्यांना घ्यायला आलेल्या व्यक्तीनं असं म्हटलेलं श्याम बेनेगलांच्या एका प्रतिनिधीनं की पिंजरे में तो शेर ही कैद होता है, गीदड़ थोडी ना होंगे. त्यामुळे तुम्ही शेर आहात आणि तुम्ही शेरसारखं, तुम्ही एखाद्या छान शूरवीरासारखं परफॉर्म करा आणि तुम्ही हे करू शकता. त्यांच्यातल्या क्षमतेवर विश्वास त्या श्याम बेनेगलांच्या प्रतिनिधीने दाखवला. त्या गेल्या आणि परफॉर्मन्स सुरू केला. रेकॉर्डिंग सुरू होतं. स्टुडिओमधलं वातावरण बंदिस्त आणि त्या परफॉर्म करतायत. 2 तासानंतर त्यांना येते चक्कर. 2 तासानंतर चक्कर आली आणि त्या काही परफॉर्म करू शकल्या नाहीत. थोडा वेळ अजून घेतला. थोडा वेळ अजून घेतल्याच्या नंतर त्यांना पुन्हा परफॉर्म करता येईना. मग इतरांच्या लक्षात असं आलं की ही मोकळ्या आकाशामध्ये खुल्या मंचावर परफॉर्म करणारी, खुल्या मंचावर सादरीकरण करणारी मातीतली कलावंत आहे. मग श्याम बेनेगलांनी एक युक्ती केली की तिथं मंदिर आहे, त्या मंदिरातली देवाची मूर्ती सीननुसार बदलणारी मूर्ती होती आणि तशा मंदिराच्या तिथे नेऊन तिजनबाईंचं रेकॉर्डिंग केलं गेलेलं आहे. आणि तिथं तिजनबाईंनी अथक रेकॉर्डिंग केलं. 8 दिवसामध्ये भारत एक खोजसाठी लागणारं श्याम बेनेगलांना जे अपेक्षित होतं त्यापेक्षाही अत्यंत उमद्या पद्धतीनं त्यांनी सादरीकरण केलं. आणि श्याम बेनेगलांनी जेव्हा ते सादरीकरण पाहिलं तेव्हा ते त्यांना म्हणाले होते की बेटा, मला जे हवं त्यापेक्षा कितीतरी वर्ष तू दिलं, मी तुला कशा पद्धतीने तुझ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करू. आणि श्याम बेनेगलांनी तेव्हा म्हटलं की याला म्हणतात लोककलावंत. तर आता असं म्हणूया की लोककलावंतांना आपण बहुतेक वेळा पाहतो की आता सुलोचनाबाईंचं आपण उदाहरण पाहिलं, अनेक लोककलावंतांची आपण उदाहरणं पाहतो. कित्येक चित्रपटसुद्धा त्या थीमवर काढले गेलेले आहे की उर्वरित आयुष्यात त्यांना मात्र थोडंसं म्हणजे असं म्हणावं लागेल की लाईमलाईटपासून त्या दूर असतात किंवा थोडीशी उपेक्षाही त्यांच्या वाट्याला कधी कधी येते. काय वाटतं तुम्हाला लोककलावंतांविषयी? हा तर अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. खरं तर आपली जी काही सिस्टीम, या आधीचा प्रश्न या प्रश्नाशी फार चांगल्या पद्धतीने जुळतो, फार जवळचा प्रश्न आहे. कारण गंमत कशी आहे की आपली व्यवस्थाच अशी आहे, बरं आत्ताची नव्हे, शतकापार हीच व्यवस्था चालत आलेली आहे की जे चकचकीत ते छान. म्हणजे ते कुठल्याही क्षेत्रात असो, खानपानाच्या क्षेत्रात असू दे, दिसण्याच्या म्हणजे असं थोडक्यात म्हणूया की सोनं पांघरून लक्तरं विकायची. अगदीच म्हणजे बोलणाऱ्याची मातीही विकते आणि गप राहणाऱ्याचं सोनं विकल्या जात नाही, अशासारखं काही हा प्रकार आहे. पण तिजनबाईंचंच या बाबतीत एका ठिकाणी म्हणणं होतं की आता सुदैवानं या गोष्टींची दखल घेतल्या जातीये. म्हणजे विचार करा की तुम्ही त्या बाई जाण्यापूर्वी असं म्हणतायत की आता दखल घेतल्या जाते, त्यामुळे माझा कुणावर काही रोष नाही, माझा मीडियावर रोष नाही, माझा शासनावर रोष नाही, मी समाधानी आहे या गोष्टींच्या बाबतीत, असं त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्या मागे म्हणलेल्या.
म्हणजे त्या आताच्या परिस्थितीमध्ये असं म्हणतात, तर यापूर्वीची परिस्थिती अजून काय किती असेल? गंभीर असेल ह्याचा आपण विचार न केलेला बरा. बरोबर. पण त्यांचं असं म्हणणं होतं की मी बऱ्यापैकी छान माझा संसार, कलेचा संसार उभा करू शकले आणि त्यांची शिष्य परंपराही त्यांनी घडवलेली आहे. त्यांचे बरेच शिष्य त्यांनी घडवलेत, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे शिकत होते आणि अजूनही पंडवानी हा प्रकार खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्या म्हणतात की शासनाने, हल्लीच्या मीडियानी सुद्धा ही जे काही अस्सलता आहे ह्या गोष्टीतली, ही अस्सलता ओळखलेली आहे आणि ही अस्सलता ओळखून आम्हा कलावंतांना पुढं आणलेलं आहे. कलावंतांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे असं तिजनबाईंचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की लोककलेला आता फार चांगले दिवस येत आहेत. आणि तसंही मंगलाताई, मला असं सांगावंसं वाटतं तुम्हाला की आता काही एका आपण लोककलावंताबद्दल बोलतो आणि लोककलेबद्दल बोलतो आहोत, तर सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली लोककलेची चळवळ म्हणायला हरकत नाही अशा एका कार्यक्रमाबद्दल न बोलणं हा माझा कृतज्ञपणा ठरेल. हे मी बोलले नाही तर मला पातक लागेल. असा एक सध्या कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. फोक आख्यान नावाचा एक कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे. ईश्वर अंधारे आणि हर्ष विजय नावाची काही मुलं आहेत. ही अगदी यंग मुलं आहेत, 30-40तली ही सगळी आहेत मंडळी. आणि या लोकांनी महाराष्ट्रभरातली उत्तम, म्हणजे मला आता तुम्हाला सांगताना सुद्धा अंगावर शहारा येतो आहे अशी ही लोककला आहे. यांनी एक फोक आख्यान नावाचा एक कार्यक्रम तयार केलेला आहे आणि मराठी भाषेला मध्यवर्ती संकल्पनेत ठेवून मराठी भाषेचा कन्सर्न, तिच्याबद्दलचा कळवळा ही महत्वाची गोष्ट आहे. ही मध्यवर्ती कल्पना योजून त्यांनी त्याच्याभोवती 3.5 तासांचा कार्यक्रम विणलेला आहे. आणि या कार्यक्रमात लोकगीतं आहेत, निवेदक येतो, सूत्रधार येतो, तो बोलून जातो. पण या कार्यक्रमातला एक शब्दही या आधी कुठं सादर झालेला नाही. ईश्वर अंधारे नावाच्या एका निस्सीम आणि उमद्या लोककलावंतानं हे लिहून काढलेलं आहे. या कार्यक्रमातलं एकही गाणं याआधी संगीतबद्ध कुठं झालेलं नाही. हर्ष विजय नावाच्या मुलांनी ही गाणी संगीतबद्ध केलेली आहे. इथली प्रत्येक धून, प्रत्येक ठेका या लोकांनी संगीतबद्ध केलेला आहे. आपण म्हणू शकतो की येणाऱ्या पिढीमध्ये किंवा लोककलांचं भविष्य उज्ज्वल आहे. लोककलावंतांचं भविष्य सुद्धा उज्ज्वल आहे. पण तुम्ही कशा पद्धतीने समोर येता ह्या गोष्टी सुद्धा मायने असतात. तर श्रोते हो, आपण ऐकलं श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लोककलावंत पांडिवणी सादर करणाऱ्या तिजनबाई यांच्याविषयी. तिजनबाईंच्या खूप सुंदर आठवणी आपल्यासोबत स्नेहाताईंनी वाटून घेतल्या. स्नेहाताई, तुमचा अभ्यास खूप गाढा आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की समुद्रातून किती घागरी उचलाव्या, पण आता हे वेळेचं बंधन आहे रेडिओवर. मला असं वाटतं की तिजनबाईबद्दल तुम्ही जे बोललात तेवढ्या सुंदर भावना फार कमी लोकांनी ठेवल्या असेल मनामध्ये. आणि जो आदर तुमच्या, म्हणजे आता हा ऑडिओ आहे, व्हिडिओ दिसत नाही आहे श्रोत्यांना, पण तो आदर व्यक्त करताना तुमच्या चेहऱ्यावरचे भाव मी बघत होती. फार सुंदर अशी तुम्ही माहिती आम्हाला दिली आहे. मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. मला इथं बोलण्याची संधी मिळाली आणि या एका उमद्या लोककलावंताबद्दल माझ्या मनातली कळवळ व्यक्त करता आली, यासाठी मी आपले देखील आभार मानते. धन्यवाद.